नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर मला आज मिळाली मस्तपैकी ताजी ताजी अशी मेथीची भाजी आणि खूप दिवस झाले होते की मी खाल्लीच नव्हती मेथीची भाजी. तर म्हटलं चला आज मेथीच्या भाजीचा बेत होऊन जाऊ दे. पण काय झालं ना, भाजी साफ करायला बसले आणि साफ करता करता मला जाणवलं मेथीच्या भाजीबरोबर अजून कोणती तरी भाजी त्याच्यामध्ये होती. म्हणजे काहीतरी पाला वगैरे होता, कसला पाला होता काय माहिती. पण कधी कधी ना ही लोक असंच करतात की भाजीमध्ये अजून कसला तरी पाला मिळतो बघा आपल्याला. मला वाटतं ही कसली तरी वेगळी भाजी असावी, कदाचित मिक्स झाली असेल. पण जाऊ दे, जास्त विचार न करता मी पुढे माझी भाजी साफ करायचं ठरवलं. असं पण मेथीची भाजी साफ करणं म्हणजे खूप बोरिंग काम आहे. मला मेथीची भाजी खूप आवडते, पण साफ करायला अजिबात आवडत नाही. जर कोणत्या भाजीवाल्याने जर साफ करून ठेवली ना, तर मी नक्की 5-10 रुपये जास्त देऊन साफ केलेली मेथीची भाजी घेईल. हे बघा, त्याच्यामध्ये अजून गवतसुद्धा सापडलं आहे. का असं करतात ही लोकं काय माहिती. जाऊ दे, असू दे. तर मी मेथीची भाजी साफ केली, म्हटलं मेथीची भाजीच करूया. पण माऊला पण खूप आवडते भाजी ही, म्हणून ती बोलली डब्यासाठी बनव, म्हणून मग मी बनवलीच नाही. आणि दुपारच्या जेवणासाठी मग मी ब्रोकोलीची भाजी बनवली. खरं तर ब्रोकोलीची भाजी माहीला सुद्धा आवडत नाही, पण आहे ना कसं आहे, मी तिला समजून सांगितलं की ना थोडंसं हेल्दी खायला सुरू कर तू सुद्धा. आत्तापासून हेल्दी गोष्टी आपण फॉलो केल्या तर पुढे जाऊन आपल्याला त्रास होत नाही आणि बाकीचे जे आजारपण वगैरे असतात ते पण कमी होतात आणि आपली हेल्थ एकदम चांगली राहते. तर उन्हाळा आता सुरू झालेला आहे, एकदम बाहेर हीट वाढलेली आहे आणि ह्यावर्षी तर लवकरच उन्हाळा सुरू झाल्यासारखं वाटायला लागलं आहे. म्हणजे दरवर्षी कसं होळी वगैरे झाल्यानंतर एकदम अशी उष्णता जाणवायला लागते, पण ह्यावर्षी तर खूपच लवकर बाहेर ऊन पडायला लागले आणि उन्हाळा जाणवायला लागला आहे आत्ताच. त्यामुळे दर उन्हाळा सुरू झाल्यानंतर माझं हे एक काम ठरलेलं असतं की मार्च महिना सुरू झाला की मी रोजच्या जेवणामध्ये दुपारच्या जेवणामध्ये ताक घ्यायला सुरुवात करते. आणि शक्यतो हे ताक मी घरगुतीच बनवते, म्हणजे घरी दही लावायचं आणि घरच्या दह्याचं बनलेलं ताक जे आहे ते मी पिते नेहमी दरवर्षी. काही वर्षांपूर्वी मी बाहेरून थैली आणायची ताकाची, जी 12-15 रुपयाला जे ताक रेडीमेड मिळतं त्याची थैली आणून मग मी ते ताक प्यायची. पण मला आमचे जे डॉक्टर आहेत फॅमिली डॉक्टर, त्यांनी सांगितलं की ते ताक नाही प्यायचं, कारण त्यामध्ये प्रिझर्वेटिव्स मोठ्या प्रमाणात असतात आणि ते ताक आपल्यासाठी चांगलं नसतं, कारण ते स्टोअर करण्यासाठी खूप सारे केमिकल वापरलेले असतात ते ताक खराब होऊ नये म्हणून. आणि खूप दिवसाचं पॅकेट असतं बनलेलं, फुल केलेलं त्यांनी. तर ते पॅकेट फूड आपण नाही खायचं. तर तेव्हापासून मी ठरवलं की घरीच आपलं दही लावायचं थोडंसं फ्रेशवालं आणि घरीच फ्रेश असं ताक तयार करायचं. तर बघा, माझं दुपारचं जे जेवण आहे त्याची डिश आता मी रेडी केलेली आहे. त्यामध्ये आहे ब्रोकोलीची भाजी. ब्रोकोलीची भाजी मला खूप आवडते, त्यामुळे मी शक्यतो बनवते. त्यानंतर मसाले भात, सॅलड आणि हे आहे ज्वारीची भाकरी. तर एवढीच छोटीशीच भाकरी मी खाते, मला एवढीच गिळते एका वेळेला. तर दुपारचं जेवण झाल्यानंतर मला एकदम छान वाटायला लागलं की मला खूप भूक लागलेली होती आणि जेवल्यानंतर एकदम अजून फ्रेश वाटायला लागलं. तर म्हटलं चला काहीतरी काम करूया. आता तुम्हाला माहिती आहे दुपारच्या वेळेला मी लगेच झोपत नाही, खाल्ल्या खाल्ल्या काहीतरी टाईमपास करत बसते. म्हणजे जे काही कपाटं वगैरे आवरायची असतात ते आवरून घेते. मागच्या आठवड्यात मी तुम्हाला एक व्हिडिओ पोस्ट केला होता, त्यामध्ये तिकडचं कपाट म्हणजे दुसऱ्या बेडरूममधलं जे कपाट आहे ते आवरल्याचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता. त्याच्यामध्ये कपडे वगैरे असतात आमचे. आणि हे जे कपाट आहे ना, हे फक्त पसारा ठेवण्यासाठी बोललात तरी चालेल, कारण इकडे आम्ही फक्त ज्या वस्तू मोस्टली आम्हाला रोज रोज लागत नाही अशाच वस्तू ठेवतो. यामध्ये काही कप्पे माहीसाठी दिलेले, तिचे बुक्स जे असे एक्स्ट्राचे बुक्स असतात, त्यानंतर तिचं काही सामान आहे जे ड्रॉइंगचं वगैरे सामान असतं, त्याच्यानंतर प्रोजेक्ट्स असतात, त्यासाठी तिला हे वरचे जे 2-3 कप्पे आहे ते दिलेले आहेत. त्यानंतर खालीसुद्धा काही आमचं जे नेहमी लागत नाही पण कधीतरी लागतं असं सामान ठेवलेलं आहे. तर मी सेक्शन वाईज सगळं आवरायला घेतलं आहे. आधी मी इकडचा जो डोअर आहे राईट साईडचा तो आवरायला घेतला आहे आणि मग त्यानंतर म्हटलं लेफ्ट साईडचा डोअर आवरूया. शक्यतो मी महिना 15 दिवसामध्ये आवरत असते, त्यामुळे मला जास्त वेळ लागत नाही, लगेच आवरून होतं. पण माही काय करते ना, सारखं सारखं पसारा करून ठेवते. म्हणजे एखादी वस्तू घेतली, एखादी वस्तू सापडत जरी नसेल तर ते वस्तू सापडण्यासाठी तिला भरपूर बाकीच्या वस्तूंचा पसारा बाहेर काढून ठेवते आणि मग ते तसंच पसारा ठेवते. तिला किती वेळा सांगितलं की आवरून ठेवत जा, पण शेवटी कसं आहे ना, लहान मुलं त्यांना पसारा करायची सवयच असते. तरी आता कमी झाली आहे, नाहीतर लहानपणी तर खूपच वस्तू बाहेर काढून ठेवायची आणि तसंच ठेवून ती खेळायला निघून जायची. आता तरी ती एवढा पसारा करत नाही. एकदम लहान होती तेव्हा जास्त मला पसारा वगैरे आवरायला लागायचा तिचा. तर मी थोडक्यात असं तिचं आवरलेलं आहे आणि जे काही फेकायचं सामान आहे म्हणजे जे गरजेचं नाही आहे ते मी लगेच फेकून दिलेलं आहे, साईडला केलेलं आहे. लेफ्ट साईडच्या कपाटामध्ये सुद्धा जास्त काही पसारा नव्हता, पण तरीसुद्धा सर्व काढून व्यवस्थित जागेवर लावण्याचं काम मी करत आहे. आणि यामध्ये सुद्धा
काही फेकायची वस्तू आहे का हे मी शोधत आहे. कारण जेव्हा मी कपाट आवरते तेव्हा जोपर्यंत थोड्याफार वस्तू तरी फेकण्याजोग्या मला डोळ्याला दिसत नाही ना, तोपर्यंत माझं समाधान होत नाही. म्हणजे असं डस्टबिनमध्ये दिसलं पाहिजे की चला आज मी एवढा कचरा बाहेर फेकलेला आहे, तेव्हा मला जरा समाधान वाटतं की आज माझ्या कपाटातून मी थोडाफार कचरा बाहेर काढलेला आहे. तर हे जे आहेत ते माझे सँडल्स आणि शूज सर्व आहेत ते मी पॉलिथिनमध्ये रॅप करून सर्व पुन्हा आतमध्ये ठेवून दिलेले आहेत. पॉलिथिनमध्ये यासाठी ठेवले की मला दिसावं की कोणत्या पॉलिथिनमध्ये म्हणजे कोणते शूज कशामध्ये आहे ते इझिली दिसावे म्हणून. तर हा खालचा एक कप्पा आहे. ही बॅग आहे, याच्यामध्ये पण नको असलेलं सामानच आहे. तर मी हळूहळू जे नको आहे ते फेकणारच आहे, पण त्याच्यात सॉर्ट आउट करावं लागेल मला त्याच्यात, कारण कपडे आहेत आणि जे जुने कपडे आहेत. एक लॉट या सर्वांमधून मी काढलेला आहे जुन्या कपड्याचा. तो सुद्धा मला शनिवारी मे बी मी जाईल आणि देऊन येईल गरीब लोकांना, कारण त्यामध्ये बरेच चांगले कपडे आहेत. तर बघा हे पण कपाट आवरून झालं. कपाट आवरून झालेलं आहे आणि दुपारचे 3:45 वाजले आहेत आणि मला खूप जास्त झोप यायला लागली. त्यामुळे मी आता थोडा वेळ आराम करणार आहे, कारण माझं कपाट जे मेन जे 2 कप्पे होते म्हणजे हा इकडचा आणि इकडचा, ते दोन्ही माझं आवरून झालेलं आहे. खरं तर मी वरचेवर आवरत असते त्यामुळे मला जास्त वेळ लागत नाही आवरायला. 10 ते 15 मिनटं 20 मिनटं असे लागतात. तर एका कप्प्याला आज मला जवळजवळ 20 मिनटं लागली आणि इकडच्या कप्प्याला 20 मिनटं, म्हणजे जवळजवळ 40 मिनिट्समध्ये माझं सगळं हे एवढं आवरून झालेलं आहे. आता तिकडचा जो कप्पा आहे तो देवाचा आहे, तो मी उद्या वगैरे आवरेल, कारण आता 3:45 वाजलेत आणि एका दिवशी जास्त ओव्हरलोड असं कोणतं मी काम करत नाही. जेवढा माझा मूड असतो तेवढंच करते. तर आज पुरतं एवढं बस झालं, बाकीचं उद्या वगैरे बघू. आणि वरचे जे कप्पे आहेत ते सुद्धा आवरायचे आहेत. पण मी तुम्हाला जसं सांगितलं तसं की मी असं सेक्शन वाईज नेहमी आवरत असते. एकाच दिवसात सगळा पसारा काढायचा आणि मग तो सगळं आवरत बसायचं, म्हणजे असं होतं ना की आपल्यावर खूप असं लोड आल्यासारखं होतं एकाच दिवशी जर आपण सगळं आवरायला काढलं तर. त्यामुळे मग मी एवढी काळजी घेते की एका दिवशी एकच कप्पा किंवा जास्तीत जास्त 2 कप्पे असं आवरते. जास्त लोड येईल अशी काही कामं करत नाही. तर 3:45 वाजलेले आहेत. मी आता अर्धा तास थोडा वेळ झोपणार आहे, कारण त्यानंतर पुन्हा मला योगा क्लासला जायचं आहे. तर मी जरा वेळ आराम करणार आहे. कपाट आवरल्यानंतर ना बेडवर सुद्धा बऱ्यापैकी पसारा होऊन जातो, कारण कपाटावरचं सगळं आपण जे पसारा काढतो तो बेडवर टाकतो आणि मग नको असलेल्या वस्तू वगैरे सर्व बेडवरच पडलेल्या असतात. तर मी तो बेडवरचा पसारा पण सर्व आवरला, सगळे लाईट्स ऑफ केले आणि आता मी छानपैकी एक आफ्टरनून नॅप घेणार आहे. तर उठल्यानंतर मला खूप आळस आल्यासारखा होत होता थोडंसं. म्हटलं आपण थोडं आयसिंग करून घेऊया, मग फ्रेश वाटेल. आणि माझ्या डोळ्याच्या जवळ इकडे खाली ना खूप मला असं स्वेलिंग वाटत होतं. कशाने सूज आली होती ते काही समजत नव्हतं, पण डोळ्याच्या खाली आजूबाजूच्या पोर्शनमध्ये खूप स्वेलिंग वाटत होती आणि डोळ्यांची ना अशी थोडीशी आग झाल्यासारखी पण वाटत होती ती. तसं तर मी अर्धा पाऊण तास झोपले होते, पण स्वेलिंग जास्त होती. मग म्हणून मी माझ्याकडे हा आईस रोलर आहे, याच्याने मी आईस रोलर चेहऱ्यावर थोडासा असा फिरवला ना की थोडंसं स्वेलिंग पण कमी होते आणि एकदम छान थंड वाटतं. आणि आता तर उन्हाळा सुरू झालेला आहे म्हटल्यावर रोज असं आयसिंग तर करायलाच पाहिजे आपण स्किनवर, ज्याच्यामुळे आपली स्किन पण टाईट होते, फ्रेश वाटतं, झोप पण उडते आणि एकदम चेहरा बघा माझा लगेच एकदम फ्रेश वाटायला लागला. तर मी त्यानंतर चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर संध्याकाळची माझी कामं सुरू होतात. आमच्याकडे पाणी येतं ना तेव्हा माझी सर्व कामं सुरू होतात. तर हे बघा तुम्ही बघू शकता की मी माझं जे बेडशीट आहे ते चेंज केलं, कारण कपाटातल्या जेव्हा वस्तू सर्व मी इथे ठेवल्या होत्या बेडवर तेव्हा सगळी धूळ वगैरे असतेच थोड्याफार वस्तूंना, तर ती धूळ त्या बेडशीटला लागली होती म्हणून मी ते सगळं बेडशीट काढायचं ठरवलं. आणि जेव्हा पाणी आलं मशीनला तेव्हा लगेच कपडे मशीनला लावून दिले बेडशीट वगैरे धुवायला. त्यानंतर संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी माझी सुरू झाली. सकाळी भाकरी वगैरे खाल्लेली होती त्यामुळे सकाळी म्हणजे दुपारच्या जेवणामध्ये. तर आता मला हेवी असं काही खायची इच्छा नव्हती आणि माऊलासुद्धा थालीपीठ खायची खूप इच्छा होती. तर माझ्या आजी सासूने मला थालीपीठाचं पीठ दिलं होतं. त्या बोलल्या की मी तुला पीठ देते तर तू नक्की माऊसाठी थालीपीठं बनव. तर त्या दिवशी म्हटलं चला थालीपीठाचं पीठ जे असतं त्यामध्ये भरपूर प्रकारच्या डाळी असतात आणि भरपूर धान्य असतात, त्यामुळे ते भरपूर पौष्टिक असं असतं ते पीठ आणि हेल्दी पण असतं आणि मुलांना आवडतं पण, टेस्टी पण लागतं. तर म्हटलं आजच्या इव्हिनिंग स्नॅक्समध्ये आणि रात्रीच्या जेवणासाठी हेच आपण जेवण बनवूया. रोज रोज ती चपाती भाजी आणि डाळ भात नकोच. तर माऊलासुद्धा खूप आवडतं. तर हे बघा हे ते पीठ आहे. त्याचा स्मेलसुद्धा खूप सुंदर येत होता, कारण धना जिऱ्याची पूडसुद्धा यामध्ये टाकलेली असते आणि एकदम खरपूस असा छान असा रोस्टेड धान्याचा स्मेल येतो ना तसा छान स्मेल याचा येत होता.
तर माझी बनवण्याची पद्धतसुद्धा एकदम सिंपल आहे, जास्त काही नाही. फक्त आपले नेहमीचे जे मसाले असतात, जे लाल तिखट, त्यानंतर हळद वगैरे, थोडासा गरम मसाला. तर यामध्ये माझ्याकडे गरम मसाला नव्हता, तर मी थोडासा चिकन मसाला टाकला. त्यानंतर कट केलेला कांदा आणि भरपूर कोथिंबीर मी यामध्ये टाकलेली आहे. त्यानंतर आलं लसणाची जी पेस्ट मी करून ठेवली होती, ती पेस्ट मी यामध्ये टाकलेली आहे. याच्यामध्ये मिरची पण आहे, त्यामुळे मी थोडंसंच टाकलं आहे. आणि त्यानंतर मीठसुद्धा नंतर शेवटी टाकून द्यायचं आणि मग व्यवस्थित मिक्स करायचं. आता हे दोन पद्धतीने बनवता येतं. एक म्हणजे आपण चपातीचं जसं पीठ मळतो तसं कणिक मळून घ्यायचं आणि मग ते घट्ट पीठ आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे लाटून किंवा थापून तव्यावर करू शकतो आपण. पण माझ्या मुलीला तसं नाही आवडत. तिला असं डोसा टाईप बॅटर बनवायचं आणि मग ते डोसा टाईप बॅटर आपण जसं डोसा तव्यावर स्प्रेड करतो ना, सेम तसं हे पीठ स्प्रेड करून जो थालीपीठ जसं बनतं तशा प्रकारचं तिला आवडतं. मग मी तिच्यासाठी अशा प्रकारे बनवते. हे बघा, हे भरपूर पाणी लागलेलं आहे. मला जवळजवळ 1 ग्लास पाणी लागलेलं आहे आणि मी ते बॅटर आता हे रेडी केलेलं आहे. जसं आपण डोस्याचं बॅटर रेडी करतो सेम तसंच केलेलं आहे. आणि माझा जो पॅन आहे नॉनस्टिक त्याच्यावर मी बनवते, म्हणजे हे चिटकत नाही आणि इझिली निघून येतं. तर जसं आपण डोसा टाकतो सेम तशीच प्रोसेस आहे, तुम्ही बघू शकता. आणि एकदम सिंपल आहे बनवण्यासाठी सुद्धा, वेळ फार कमी लागतो. डब्यासाठी तर एकदम बेस्ट ऑप्शन आहे. त्यामुळे सकाळी रोज डब्याला काय द्यायचं असं आपल्या सर्वांना प्रश्न पडलेला असतो. तर मी तर काय करते की कधी-कधी रात्रीच हे बॅटर रेडी करून ठेवते आणि सकाळी उठून फक्त माऊला हे बॅटर डोशासारखं फ्राय करून तिला देते. फक्त 10 ते 15 मिनिटामध्ये हे थालीपीठं तयार होतात. आता तुमच्या मुलांना कसं आवडतं, म्हणजे आता माझ्या मुलीला थोडेसे क्रिस्पी आणि थोडेसे कडक आवडतात, एकदम सॉफ्ट नरम नाही आवडत. तर तुमच्या मुलांना जसे आवडतात त्याप्रकारे तुम्ही हे फ्राय करू शकता आणि शॅलो फ्राय करायचे आहे अशा प्रकारे. खूप सुंदर लागतात, खूप टेस्टी लागतात. तर हे बघा, आपला जे थालीपीठ आहे ते रेडी झालेलं आहे. त्यानंतर मी एक झाल्यानंतर लगेच दुसरंसुद्धा रेडी करून घेतलं. मी जेव्हा ही थालीपीठं बनवते तेव्हा थोडीशी एक्स्ट्रा बनवून ठेवते, कारण 3 ते 4 दिवस ही थालीपीठं टिकतात. त्याला काही खराब वगैरे होत नाही आणि दुसऱ्या दिवशी आपण सकाळी गरम करून जरी खाल्ले तरी एकदम टेस्टी लागतात. खरं तर मला शिळेच जास्त आवडतात आणि प्रवासात वगैरे नेण्यासाठी सुद्धा बेस्ट आहेत. तर बघा, आता माझं रात्रीचं डिनरचा टाईम झालेला आहे आणि मी टेस्ट करणार आहे, कारण मी खूप दिवसानंतर आज थालीपीठं बनवलेली आहेत आणि बघा एकदम टेस्टी झालेली आहेत. एकदम खरपूस क्रिस्पी अशी झालेली आहे. खरं तर मी खूप कमी ऑइलमध्ये बनवलेली आहेत, तरीसुद्धा एकदम टेस्टी आणि क्रिस्पी झालेली आहेत. माझं डिनर तर आटोपलेलं आहे आणि व्लॉगलासुद्धा मी आता एंड करते, कारण मला एडिटिंगसुद्धा करायची आहे. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.